सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसवण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यात कोसळल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात पुतळा कोसळल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर कमिशन घेतल्याचा आरोप केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यात अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यात अचानकपणे कोसळला। या घटनेनंतर पुतळा बनवण्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहे। या घटनेनंतर विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याची आणखी एक संधी मिळाली आहे। आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर दुर्लक्ष आणि निकृष्ट बांधकामाचा आरोप केला आहे। छत्रपती शिवरायांचा अपमान जनता कधीच विसरणार नाही आणि सरकारला धडा शिकवेल असंही त्या म्हणाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आज पडला, कसा काय पडला आणि का पडला, म्हणजे कोणी किती खायचं हे भाजप सरकार करतं तरी आहे, हे करतं तरी काय आहे, हे टक्केवारीचं सरकार आहे। म्हणजे एअरपोर्ट तुटतात, सगळं तुटतात आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो। आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केलं होतं ना। महाराष्ट्र माफ नाही करू शकत तुम्हाला। हे टक्केवारीचं सरकार आहे भाजपचं, यांना दाखवावंच लागणार आहे यांची जागा काय आहे। छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही।